महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना सुरू झाल्याने मान्सूनचा प्रभाव पूर्णपणे जाणवू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागांमध्ये हवामानात बदल दिसून येत आहे. काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील विभागवार अंदाज. कोकण विभाग: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पाऊस: मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. तापमान: 24°C ते 28°C. वारा: समुद्रकिनारी जोरदार वारे 30 ते 40 किमी/तास. विशेष: दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी डोंगराळ भागांपासून दूर राहावे. 2. पुणे विभाग: पुणे, सातारा, सोलापूर. पाऊस: पुणे शहरात मध्यम ते जोरदार पाऊस तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. तापमान: 22°C ते 27°C. वारा: नैऋत्य दिशेने वाहणारे वारे. विशेष: घाटमाथ्यांवर दाट धुके असल्याने वाहतूक सावधपणे करावी. 3. मराठवाडा विभाग: औरंगाबाद, लातूर, परभणी, बीड, नांदेड. पाऊस: हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मेघगर्जनेसह. तापमान: 24°C ते 31°C. वारा: सौम्य वारे, आर्द्रता वाढलेली. विशेष: शेतकऱ्यांनी खते आणि कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी. 4. विदर्भ विभाग: नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर. पाऊस: काही ठिकाणी जोरदार पाऊस, नागपूर व आसपास हलक्या सरी. तापमान: 25°C ते 32°C. वारा: नैऋत्य दिशेने, मध्यम गतीने. विशेष: शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे. 5. उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. पाऊस: नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार सरी, इतरत्र तुरळक पावसाची शक्यता. तापमान: 23°C ते 30°C. वारा: पश्चिमेकडून येणारे थंड वारे. विशेष: द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आर्द्रतेमुळे रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना. पंजाबराव डक अंदाजावर आधारित. सोयाबीन, भात आणि कपाशी पिकांवर परिणाम. मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरींमुळे बियाणे उगवण चांगली राहील. भात रोवणीसाठी कोकणात योग्य वेळ आहे. कपाशी पिकांवर शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. 2. खते व औषधांची फवारणी. पावसाचे अंदाज पाहून फवारणी करावी. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत हवामान स्थिर असल्यासच फवारणी करावी. 3. पाणी साठवणूक. घाटमाथ्यांवरील जोरदार पावसामुळे जलाशयांत पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. लहान धरणांमध्ये जलपातळी 70 ते 85% दरम्यान आहे. हवामानातील प्रमुख वैशिष्ट्ये. पावसाचे प्रमाण. कोकण 80–150 मिलीमीटर. पश्चिम घाट 50–100 मिलीमीटर. मराठवाडा 10–40 मिलीमीटर. विदर्भ 30–60 मिलीमीटर. वाऱ्याचा वेग. कोकण किनारा 30 ते 45 किमी/तास. अंतर्गत भाग 10 ते 20 किमी/तास. आर्द्रता सकाळी 85% पर्यंत, संध्याकाळी 70% पर्यंत. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज. 26 जुलै 2025. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार आहे. 27 ते 28 जुलै दरम्यान पुन्हा एक पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी भात व कपाशीची काळजी घ्यावी. प्रमुख शहरांतील अंदाज. शहर. पाऊस. तापमान °C. वाऱ्याचा वेग किमी/तास. मुंबई. मुसळधार 24 ते 28. 35. पुणे. मध्यम सरी 22 ते 27. 18. नाशिक. जोरदार 23 ते 30. 20. औरंगाबाद. हलका पाऊस 24 ते 31. 12. नागपूर. तुरळक सरी 25 ते 32. 15. कोल्हापूर. मुसळधार 23 ते 26. 25. नागरिकांसाठी सूचना. जोरदार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते. रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पर्यटनस्थळी जाण्याचे टाळा, विशेषतः घाटमाथा आणि धबधब्यांच्या ठिकाणी. पुढील 3 दिवसांचा संकेत. जुलै 27 कोकणात पावसाचा जोर कायम राहील. विदर्भात थोडी वाढ अपेक्षित आहे. जुलै 28 मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढेल. जुलै 29 राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. निष्कर्ष. जुलै 26 रोजी महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण राहणार असून कोकण, घाटमाथा व काही पश्चिम भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतीसाठी हे हवामान उपयुक्त असले तरी नागरिकांनी आणि पर्यटकांनी योग्य खबरदारी घ्यावी.
हा हवामान अंदाज प्रत्येक जिल्हा, शेतकरी, नागरिक, वाहतूक यंत्रणा आणि प्रशासनासाठी मार्गदर्शक